नमस्कार. प्रखर हिंदुत्वाची मांडणी करणारे आणि काळापुढे जाऊन दिशादर्शन करणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रेरणादायी विचार फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. याच मताशी बांधिलकी मानून स्वातंत्र्यवीरांचे समग्र साहित्य श्राव्य पुस्तक अर्थात ऑडिओ बुकच्या स्वरूपात प्रकाशित करण्याचा उपक्रम हर घर सावरकर समितीतर्फे घेण्यात आला आहे. आपण हे पुस्तक जरूर ऐका आणि त्यापासून प्रेरणा घेऊन समग्र सावरकर साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवा. वीर सावरकरांचे देशप्रेम, हिंदुत्ववादी विचार, साहित्यिक प्रतिभा, वैज्ञानिक दृष्टिकोन, देशासाठी केलेलं त्याग आणि साहस यांचे दर्शन आपल्याला त्यातून घडेल. आपला देश बलवान आणि समृद्ध घडवण्यासाठी या विचारांच्या बळावर आपण कटिबद्ध राहू याची खात्री मला वाटते. आपल्या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. समग्र सावरकर वाङ्मय खंड 5 निबंध लेख भाषणे भाग 1 अभिनव भारत सांगता समारंभ. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक प्रकाशन. अभिनव भारत सांगता समारंभ समयीची भाषणे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सन 1898 या वर्षी अभिनव भारत ही गुप्त क्रांतिकारी संस्था निर्माण केली. ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून भारत स्वतंत्र करणे हा तिचा उद्देश होता. हा उद्देश 1947 वर्षी सफल झाला आणि भारत स्वतंत्र झाला. या उद्देशपूर्तीनिमित्त सावरकरांच्या नेतृत्वाखाली दिनांक 10 मे 1952 या दिवशी अभिनव भारताचा सांगता समारंभ मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला आणि त्या दिवशी 1857 ते 1947 पर्यंतच्या काळात ज्या स्वातंत्र्यवीरांनी राष्ट्राच्या स्वातंत्र्यार्थ आपला देह चंदनासारखा झिजविला आणि शेवटी प्राणार्पण केले त्या सर्व दिवंगत हुतात्म्यांच्या स्मृत्यर्थ एक क्रांती स्मृती नगर उभारून तेथे वीर स्मृती स्तंभ स्थापण्यात आला आणि त्यापुढे सर्व दिवंगत हुतात्म्यांना श्रद्धांजली समर्पण करण्यात आली. या प्रसंगानिमित्त ठिकठिकाणचे विद्यमान क्रांतीवीर पुण्यास एकत्र जमले होते. त्या सांगता समारंभानिमित्त दिवंगत क्रांतीवीरांच्या जीवनातील अद्भुत आणि रोमहर्षक प्रसंगाच्या चित्राचे टिळक स्मारक मंदिरात एक प्रदर्शन सुद्धा भरविण्यात आले होते. दिनांक 10 मे 1952 या दिवशी सकाळी या समारंभाचे अध्यक्ष श्रीयुत केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भाषण झाले. प्रदर्शनाचे सावरकरांनी उद्घाटन केल्यानंतर त्यांनी पुढील भाषण केले. 1. क्रांतीचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन. सावरकर म्हणाले, हे भाषण मी ह्या क्रांतीचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनापुरते लहानसेच करणार आहे. सशस्त्र क्रांतिकारकांचे नावही कोणी आदराने उच्चारता कामा नये ह्याविषयी ब्रिटिशांचा मोठा कटाक्ष असे. एक वेळ लोकमान्य टिळकांच्या छायाचित्रांनाही गौरविले असता ब्रिटिश शासन खपवून घेईल, परंतु सशस्त्र क्रांतिकारकांचे छायाचित्र पाहताच तो दंड्य अपराध समजला जाई. या एका गोष्टीवरून हे ध्यानात यावयास पाहिजे की ब्रिटिश लोक मनातून हे समजून असत की कोणत्याही इतर प्रकट आणि वैध चळवळीपेक्षा त्यांना जर खरी घातक चळवळ कोणती असेल तर ती सशस्त्र क्रांतिकारकांचीच. आज असा मंगल दिवस उजाडलाय की आम्ही त्या सर्व दिवंगत सशस्त्र क्रांतिकारकातील हुतात्म्यांच्या आणि विरात्म्यांच्या नुसत्या छायाचित्रांचेच नव्हे तर त्यांच्या सशस्त्र झुंजीच्या रणकृत्य चित्रांचेही हे असले भव्य प्रदर्शन दाखवू शकत आहोत. तुम्ही आत्ता जेव्हा आत जाऊन पाहाल तेव्हा तुम्हाला झाशीची राणी रणांगणात ब्रिटिशांच्या सैनिकांना सपासप कापीत असताना चित्रिलेली दिसेल. जॅक्सनवर हुतात्मा कान्हेरे गोळीबार करीत असतानाचे चित्र दिसेल. ह्या एका गोष्टीवरूनही ह्या आजच्या मे 10च्या मंगल दिवशी आपले निदान 3/4 हिंदू राष्ट्र स्वतंत्र झालेले आहे हे सूचित होऊ शकते. हे वाक्य मी अशासाठी बोलत आहे की आजकाल केव्हा केव्हा अनेक जण काही त्रास झाला
की लगेच बोलून वा लिहून जातात की आमचे राष्ट्र खरोखर स्वतंत्र झाले आहे का हा सर्व आभास आहे? मी आपणास सध्या थोडक्यात इतकेच सांगतो की होय, ब्रिटिशांच्या शृंखला तोडून हे आपले राष्ट्र आजच्या पुरते तरी राजकीय दृष्ट्या स्वतंत्र झाले आहेच आहे. जे आम्ही परदेशात जिकडे तिकडे युनियन जॅक उभारलेले पाहत होतो, तेच आम्ही आज तो युनियन जॅक उखडून समुद्रात फेकून दिला आहे आणि आमच्या राष्ट्रावर आमचा सुदर्शन चक्रांकित राष्ट्रध्वज फडकत आहे, हे प्रत्यक्ष पाहत आहोत. याविषयी आजच्या संध्याकाळच्या भाषणात मी क्वचित अधिक विस्ताराने बोलेन. महाराष्ट्रीय हिंदूंचे राष्ट्रप्रिय मूळ पुरुष शिवाजी महाराज ब्रिटिशांसारख्या बलवत्तरांनी बिलंदर शत्रूच्या हातून ही आपली मातृभूमी अशी स्वतंत्र करण्यासाठी ज्या ज्या सशस्त्र क्रांतिकारकांनी, आणि त्यांची संख्या 100 नव्हे 200 नव्हे तर लाखांनी मोजली जाईल, आपल्या देहांची आहुती रणावर दिली, त्यांचे गौरवार्थ उघडले जाणारे हे त्यांचे चित्रप्रदर्शन पाहावयास आपण जेव्हा आज जाल तेव्हा प्रथमतः सर्वोच्च स्थानी लावलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घ्याल. आपण महाराष्ट्रीयांपैकी कोणी शूद्र असतील, कोणी ब्राह्मण असतील, कोणी क्षत्रिय असतील, कोणी महार असतील, कोणी वैश्य असतील, पण महाराष्ट्रीय या नात्याने आपल्यातील सर्व जाती या समसमान आहेत आणि आपणा सर्व महाराष्ट्रीय हिंदूंचे राष्ट्रीय मूळ पुरुष कुलपती छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत. त्यांनीच महाराष्ट्राला महाराष्ट्र म्हणून जन्म दिला. आमचा पहिला स्वराज्य संस्थापक हिंदूपद पादशहा तो, पहिला क्रांतिपुरुष तो. त्यानंतर आपण लोकमान्य टिळकांचे दर्शन घ्या. क्रांतिकारकांना जन्म देणाऱ्या असंतोषाचे ते जनक होते. ते प्रकटपणे क्रांतिकार्यात पडले नाहीत, कारण त्यांना दिवसभर लोकसमुदायातून राजकीय असंतोष उत्पन्न करावयाचा असल्यामुळे प्रकटपणे नैबंधिक क्षेत्रातच काम करणे भाग पडे. पण मध्यरात्रीच्या संधीस मात्र ते सशस्त्र क्रांतिकारक असत. सशस्त्र क्रांतीची 50% जरी शक्यता दिसली तरी 50% दैवावर विसंबून मी बंड करीन, असे ते म्हणत. तथापि मूलतः ते लोकमान्य होते आणि म्हणून लोकसमूहाला झेपेल अशी भूमिका सांभाळून राजकारण करणे त्यांना प्राप्त होते. पण आम्ही मात्र त्यांच्या पुढची भूमिका आक्रमिण्यासाठी जाणून बुजून लोकमान्यतेकडे पाठ फिरविली आणि सशस्त्र क्रांतीचा विडा उचलला. शत्रूच्या तोफांचे पहिले गोळे आपल्या छातीवर झेलण्यासाठी भारतातील आमचा सशस्त्र क्रांती पक्ष ही पुरस्सांची आघाडी होती, ती सॅपर्स अँड मायनर्सची फळी होती. लोकमान्यांचे दर्शनानंतर प्रत्यक्षपणे सशस्त्र क्रांती युद्धात लढलेल्या आणि कामास आलेल्या वीरात्म्यांचा आणि हुतात्म्यांचा चित्रविभाग आपणास लागेल. त्यातील प्रत्येकाचे दर्शन आपण घ्याल हे सांगावयास नकोच. 57च्या स्वातंत्र्य युद्धातील दृश्यांना आणि वासुदेव बळवंतांच्या सशस्त्र उठावणीतील वीरांना आपण श्रद्धांजली अर्पालच. वासुदेव बळवंतांच्या कालखंडातच कैलासवासी ज्योतिबा फुले ह्यांचीही प्रतिमा आपणास दिसेल. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हे ते सांगितले पाहिजे की कैलासवासी ज्योतिबा फुले जसे समाजक्रांतिकारक होते, तसेच ते त्यांच्या तरुणपणी सशस्त्र क्रांतिकारकांमध्येही मिसळलेले होते. वासुदेव बळवंतांच्यासह त्यांनी क्रांतिकारक हेतूने एकाच आखाड्यात शस्त्रास्त्रांचे शिक्षण घेतले. वासुदेव बळवंतांचे क्रांतिकारक पथक कात्रज घाटात लढत असता त्या पथकाला पुण्याहून कैलासवासी ज्योतिबा फुले यांनी ताज्या भाकऱ्यांचा पुरवठाही केल्याचे समजते. त्यांच्या गुलामगिरी ह्या पुस्तकात इंग्रजांना हिंदुस्थानातून हुसकून देण्यासाठी सशस्त्र उठाव करावा ह्या मताचे आपण होतो असा उल्लेख आहे असे समजते. अर्थात ह्याविषयी त्यांची मते पुढे काही प्रकरणी पालटली, ही गोष्ट येथे लागू नाही. त्यानंतर जे क्रांतिकारक इंग्रजांनी फासावर लटकविले त्या हुतात्म्यांची काही चित्रे फासावर तशीची तशी लटकवलेली आणि त्यांच्या मोडलेल्या कंठमण्यातून रक्ताची धार तशीच्या तशीच टपकत असलेली आपणास दिसेल. त्या रक्ताच्या प्रत्येक बिंदूला शतशः वंदने करा.
ह्या प्रदर्शनात या फासावर लटकत असलेल्या 10-5 हुतात्म्यांचीच चित्रे आणि इतरांच्या नामपत्रिका जरी उदाहरणार्थ लावलेल्या असल्या तरी अशा हिंदुस्थानभर फासावर लटकवलेल्यांची संख्या शेकड्यांनी मोजावी लागेल. आणि जर त्यात तुम्ही त्यापूर्वी 57च्या युद्धापायी फासावर लटकवलेल्यांची संख्या मिळवू इच्छाल तर ती संख्या तुम्हाला सहस्रांनी मोजावी लागेल. जिवंत क्रांतिकारकांची चित्र का नाहीत? नंतर वीर सावरकरांनी प्रदर्शनातील इतर क्रांतिकारकांची अशीच काही स्फूर्तिदायक वर्णने केली आणि व्याख्यानाच्या समारोपात ते म्हणाले की ह्या प्रदर्शनात वर दिलेल्या सर्व दिवंगत हुतात्म्यांची आणि वीरात्म्यांची दर्शने घडूनही काही खटकल्यासारखे होईल, कारण त्यात अनेक प्रख्यात सशस्त्र क्रांतिकारकांची चित्रे आपणास आढळणार नाहीत. उदाहरणार्थ, हातातील पिशवीत जिवंत बॉम्ब घेऊन ब्रिटिशांचे पार्लमेंटच उडवून द्यावयास एकदा निघालेल्या ह्या माझ्या शेजारी बसलेल्या सेनापती बापटांचे, माझ्याबरोबर आमरण जन्मठेप अंदमानात भोगणाऱ्या वामनराव जोशांचे, बारीन कुमारांचे किंवा मुंबईचे गव्हर्नर हॉटसन यांच्यावर गोळीबार करणाऱ्या वीरात्मा वासुदेव बळवंत गोगट्यांचे चित्र तुम्हास तेथे आढळणार नाही. याचे कारण प्रदर्शन संचालकांची हयगय नसून त्याचे एक निराळेच महत्वाचे कारण आहे. ते असे की त्यावेळच्या क्रांतिकारकांपैकी भारतातील निरनिराळ्या प्रांतात जे काही आम्ही 1500 लोक जिवंत आहोत त्यांनी स्वतःभोवतीच दिवे वळवून घेण्यासाठी हे प्रदर्शन वा हा समारंभ जुळवून आणला असे कोणाच्या काकदृष्टीला सुद्धा म्हणता येऊ नये, ह्यासाठी ह्या प्रदर्शनात किंवा ह्या सांगता समारंभातही मी गोवलेले नाही. हा सारा समारंभ केवळ दिवंगत क्रांतिकारकांच्या स्मृतिगौरवाचाच आहे. त्यांनाच काय ती सामुदायिक श्रद्धांजली या समारंभात वाहिली जाणार आहे. आम्ही जिवंत राहिलो यात आमचा कोणताही दोष नसताना सुद्धा आम्हाला हा समारंभ जुळवून आणावा लागला, म्हणून आम्ही केवळ दिवंगत हुतात्म्यांचा आणि वीरात्म्यांचाच गौरव करण्याचे ठरविले. मी नको म्हणून सांगितले असताही व्यवस्थापक समूहाला ते पटेना, म्हणून त्यांनी माझे चित्र प्रदर्शनात ठेवले आहे असे मला जेव्हा कळले तेव्हा कालच मी अत्याग्रही विनंती करून ते माझे चित्र सुद्धा प्रदर्शनातून काढून टाकले आहे, ते एवढ्याचसाठी. दिवंगत क्रांतिकारकांविषयी या समारंभानिमित्त साऱ्या महाराष्ट्रातली विशेषतः पुण्यात आज जो कृतज्ञतेचा महापूर लोटलेला आहे आणि अभिनव भारताच्या सांगता समारंभाचा हा महोत्सव गाजून राहिलेला आहे, तो पहावयास आम्ही सर्व विद्यमान क्रांतिकारक योगायोगाने जगलो ह्यातच आमच्या डोळ्यांचे पारणे फिटले. भारतातील माझ्या सहस्रावधी हितचिंतकांकडून वेळोवेळी असे उद्गार निघतात की हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्या स्वातंत्र्यासाठी झुंजताना मी ते काही कष्ट भोगले त्याचे श्रेय मला मिळाले नाही. सशस्त्र क्रांतिकारकांवाचून इतर निःशस्त्र मार्गाने कार्य करीत असता ज्यांनी सापेक्षतः अल्प कष्ट सोसले त्यांचाही अनेक प्रकारे गौरव होतो आहे. कोणाला भूदाने, कोणाला द्रव्यदाने, कोणाला अधिकारदाने, पारितोषिके म्हणून वाटण्यात येत आहेत. पण परकीय शत्रूंनी राजहृत केलेल्या, जप्त केलेल्या आम्हा सशस्त्र क्रांतिकारकांची घरेदारे, द्रव्य, मत्ता ही सुद्धा परत द्यावयाची नाही, म्हणून प्रस्तुतच्या आमच्या स्वकीय शासनाने, सरकारने उघडपणे सांगून टाकलेले आहे. पण हा न्याय आहे की नाही हा प्रश्न सुद्धा आज विद्यमान असलेले वयोवृद्ध क्रांतिकारक विचारात घेऊ इच्छित नाहीत. निदान माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मला तरी त्याविषयी लवलेश हेवा वाटत नाही. अहो, सारा हिंदुस्थान आमची सारी मातृभूमी, निदान हा 3/4 तरी विस्तृत देश शत्रूच्या हातून आमचा आम्हास परत मिळाला, स्वतंत्र झाला, ह्यातच त्या शत्रूंनी छिनावून नेलेल्या टिचटिचीच्या आमच्या क्षुद्र जहागिरीनी, घरटीनी, दीड दमड्या ही सारी आम्हास परत मिळालेलीच आहेत. ह्या आजच्या स्वतंत्र भारतीय महाराज्याचा अध्यक्ष होण्याचा मान मिळणे ही भाग्याची गोष्ट आहेच, पण ते भाग्य पुढच्या पिढीतील कोणातरी सुयोग्य देशभक्तास लाभावे ह्यासाठीच 50 वर्षांपूर्वी देश शत्रूंशी झुंजत असता मारीत मारीत मरणे हेच सर्व भाग्यात परमभाग्य समजणाऱ्या सशस्त्र क्रांतिकारकांच्या पुरस्सर पथकांच्या आम्ही अग्रभागी राहून शत्रूंवर चालून गेलो. जर कधी काळी 50-500 वर्षांनंतर स्वराज्य आल्यावर
आम्हास मानाची स्थाने किंवा पारितोषिके ह्याची देही ह्याची डोळा मिळतील ही आमची महत्वाकांक्षा असती तर आम्ही रिव्हॉल्वरे आणि बॉम्ब हाती घेऊन त्या बलाढ्य शत्रूवर तुडून पडलो असतो का? सरळ फाशीच्या वाटेनेच धावलो असतो का? ह्यात कृतार्थतेची धन्यतरता आहे. मी माझ्यापुरते तरी अगदी मनपूर्वक सांगतो की आम्ही आमची मातृभूमी स्वतंत्र झालेली ह्याची देही ह्याची डोळा पाहिली ह्यातच आम्ही स्वतःच कल्पनेहून कृतार्थ झालो असे समजतो. कारण ते पाहण्याचीही आम्ही कधी लालसा धरली नाही. केवळ तो दिवस केव्हा तरी उगवावा म्हणून झुंजण्याची तेवढी लालसा धरलेली होती. म्हणून तो सोन्याचा दिवस पाहिला ह्यातच हवे होते त्याहून अधिक मिळाले. निदान मी तरी अत्यंत समाधानात आहे. वैफल्याची लवलेश भावना माझ्या मनास शिवत नाही. कारण एका अर्थी माझे मूळ संकल्प सफल झालेले आहेत. राष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर त्याचा अध्यक्ष होणे ह्यातही धन्यता आहेच. ज्या थोर पुरुषाला आज ती लाभली आहे त्याचे हार्दिक अभिनंदन मी त्यावेळीच प्रकटपणे केलेले आहे. आणि एक स्वराष्ट्रनिष्ठ सामान्य नागरिक म्हणून माझ्या वाट्यास येईल ती राष्ट्रसेवा मी करीतच राहीन असे त्यांना तार धाडून आश्वासिलेही आहे. परंतु दुसरे अर्थी स्वराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी लढून ते स्वतंत्र झाल्यानंतर ती सारी राजसत्ता आपल्या देशबांधवांच्या हाती अर्पून त्यातील दमडीच्याही लाभाची वा अधिकारपदाची लालसा न धरता इतर स्वदेश बांधवांच्या मानातच आपला मान आणि सुखातच आपले सुख मानून एका स्वराज्यनिष्ठ सामान्य नागरिकाप्रमाणे शक्य ते राष्ट्रकर्तव्य तेवढे करीत निरीच्छ समाधानात राहणे ह्यातही कृतार्थतेची धन्यतरता आहेच आहे. यवनांची सिकंदराच्या ग्रीक सैन्याची आणि राज्यसत्तेची दाणादाण उडवून दिल्यानंतर आणि चंद्रगुप्ताची त्या स्वतंत्र भारतीय साम्राज्यावर स्थापना झाल्यानंतर शेवटी आर्य चाणक्य स्वतः निवृत्त होऊन हिमालयात निघून गेले अशी कथा आहे. मला वाटते कृतार्थ झालेल्या सशस्त्र क्रांतिकारकांच्या आमच्या पिढीनेही तोच आदर्श डोळ्यापुढे ठेवावा. त्यांच्या आत्यंतिक त्यागाच्या प्रतिज्ञेला आणि परंपरेला तोच शोभून दिसेल.